सर, जय हिंद सर. मी पोलीस तपासच्या तर्फे इथे आलेलो आहे. पोलीस तपास हे क्राईम वृत्तपत्र आहे आणि चॅनल पण आहे. तर सर, मला एक सांगा की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो 100 दिवसाचा जो कार्यक्रम जाहीर केलेला आहे, त्या कार्यक्रमामध्ये अनेक पोलीस स्टेशनने सुधारणा केलेल्या आहेत. तर मी असं बघतोय की विनोबा भावे नगर पोलीस ठाणे, तर इथे मी मागे येऊन गेलो होतो त्यावेळेला अत्यंत चांगल्या प्रकारे आपण सुधारणा केलेली आहे. 100 दिवसाच्या कार्यक्रमाचं आपण खरोखरच तंतोतंत पालन केलेलं आहे. तर मला एक सांगा की ह्या पोलीस ठाण्यामध्ये मी सर्व गोष्टी पाहिल्या. इथे दर शनिवारी लोकांचे ज्याच्या काय तक्रारी असतात, ज्येष्ठ नागरिक आहेत आणि इतर काही रेकॉर्ड रूम वगैरे आम्ही सर्व पाहिलं. तर याच्यात तुम्ही ज्या काही सुधारणा केलेल्या आहेत त्या खरोखरच तंतोतंत अगदी बघण्यासारख्या आहेत. तर मी सर्वप्रथम मी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याचे आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहात क्षीरसागर साहेब, मी आपलं अभिनंदन करतो. आपला स्टाफही चांगल्या प्रकारे आहे आणि प्रत्येक रूमची आपण पूर्वी काय होतं आणि आता काय आहे अशा प्रकारे सुधारणा केलेली आहे. तर मला एक सांगा की आपण सायबर क्राईम बद्दल देखील आपण चांगली सूचना लोकांना दिलेल्या आहेत. तर बऱ्याच काही गोष्टी आपण इथे अंमलात आणलेल्या आहेत. अंमली पदार्थ आहे, अशा बऱ्याच गोष्टी आपण लोकांना म्हणजे जागृत केलेलं आहे. लोकांना अत्यंत चांगल्या प्रकारे आपण लोकांबरोबर संपर्कामध्ये आहात. तर आपले काय हे आहे, आपली योजना काय आहे पुढे की लोकांना आपण कशा प्रकारे जनजागृती कराल आणि कशा प्रकारे हे कराल याची थोडी मला माहिती द्याल तर बरं होईल. मी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर रवींद्र क्षीरसागर, व्ही नगर पोलीस स्टेशन. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशानुसार हा जो संपूर्ण राज्यामध्ये 100 दिवसाचा कृती आराखडा आहे, ह्या आराखड्या अंतर्गत पोलीस स्टेशनमधील स्वच्छतेपासून पोलीस स्टेशनच्या ज्या विविध विभाग आहेत त्या प्रत्येक विभागाच्या सुशोभीकरणापासून ते नागरिक यांना पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर कसं सुखावं वाटेल, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये येण्याबद्दलच एक मनामध्ये भीती असते, ती भीती राहणार नाही आणि समाजाभिमुख एक कसं आपल्याला उपक्रम राबवता येईल या दृष्टिकोनातून हा जो माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा कार्यक्रम आहे तो राबवण्याबाबत आम्हाला माननीय पोलीस आयुक्त बृहन्मुंबई आणि आमच्या इतर वरिष्ठ अधिकारी यांनी सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांनी आमचं मार्गदर्शनपर आमचा व्हीसी देखील घेतली होती. त्या अंतर्गत काही सूचना दिल्या होत्या. एकूण विविध प्रकारचे मुद्दे आहेत यामध्ये सर्वप्रथम नागरिकांसाठी नागरिकांनी इतर वरिष्ठ कार्यालयात, उदाहरणार्थ मंत्रालयात किंवा इतर ठिकाणी पोलीस स्टेशन स्तरावर जर समाधान झालं नाही तर जाऊ नये, हा एक सर्वात प्रथम मुद्दा होता. त्या अनुषंगाने आम्ही इथे प्रत्येक महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शनिवारी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सामान्य नागरिक जे खरोखरच ज्यांच्या खऱ्या तक्रारी आहेत आणि ज्यांच्या अडचणी आहेत त्या दृष्टिकोनातून आम्ही हा जो शनिवारी 2रा आणि 4था शनिवार आहे ह्या दिवशी आम्ही तो तक्रार निवारण दिन अतिशय उत्तम प्रकारे घेतो. यामध्ये अर्ज चौकशीपासून ते प्रत्येक नागरिकांना त्यांनी दाखल केल्याच्या गुन्ह्याबद्दल काय तपास केला, काय त्याचा स्टेज आहे, कोर्टात चार्जशीट कधी दाखल केलेला आहे, ही प्रत्येक गोष्ट आम्ही त्या तक्रार दिनाच्या दिवशी ही नागरिकांना अवगत करतो आणि अतिशय सक्सेसफुल कार्यक्रम तो होतो आमच्याकडे. आता सध्या पूर्वीसारखं म्हणजे पूर्वी मी येण्यापूर्वी जी पेंडन्सी होती किंवा काही प्रलंबित प्रकरणं होती ती देखील आम्ही फार कमी केलेली आहेत. जवळजवळ म्हणजे फार जे काही रिसेंटली 3 महिन्याच्या आतली प्रकरणं आहेत ती सध्या आहे. 3 महिन्यांपेक्षा कुठलाही पेंडन्सी आमच्याकडे नाहीये. हा एक विषय झाला. अजून ज्येष्ठ नागरिकांना देखील आम्ही आमचं जे निर्भया पथक आहे ते निर्भया पथक देखील ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करतो, त्यांच्या घरी जाऊन भेटी देतात. एकटेच राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः आम्ही जास्त याच्यामध्ये प्राधान्य देतो. त्यानंतर सर्वात जिव्हाळीचा विषय जनतेचा म्हणजे पासपोर्ट पेंडन्सी पूर्वी जी असायची ती आता अगदी म्हणजे नाममात्र आहे, सिंगल फिगरमध्ये असते. त्याच्यामध्ये 7 दिवसापेक्षा जास्त, 15 दिवसापेक्षा जास्त, 100 दिवसांपेक्षा जास्त असे प्रकार आहेत. परंतु आमच्याकडे 7 दिवसाच्या वर कुठलाही पासपोर्ट प्रलंबित नाही. त्यानंतर जो स्वागत कक्ष आहे आमच्याकडे, बाहेर येणाऱ्या नागरिकांचं आम्ही प्रत्येकाचं नाव घेतो, त्यांचे मोबाईल नंबर घेतो, त्यांच्या काय अडचणी आहेत ते आमचे विशेष अंमलदार आम्ही नेमलेले असतात ते घेतात.
कुठल्या विभागामध्ये त्यांना जायचंय, गुन्हे प्रकटीकरण, तडीपार कक्ष, आमचं ATC सेल आहे, चारित्र्य पडताळणी आहे, पासपोर्ट रिलेटेड कामं असतात, त्यानुसार आम्ही नागरिकांना मार्गदर्शन करतो. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला आम्ही दिशादर्शक फलक पण लावलेले आहेत, जेणेकरून नागरिकांना सोयीचं होईल. असं कोणाला त्यांना विचार इझिली म्हणजे एकदम युजर फ्रेंडली पोलीस स्टेशनचं वातावरण आम्ही इथं तयार केलेलं आहे या कृती आराखड्याअंतर्गत. त्यानुसार आम्ही देखील माझ्या ऑफिसच्या बाहेर अभ्यागतांची वेळ 1400 ते 1800 1600 ते 1800 ह्या 2 तासामध्ये नागरिक येऊन भेटू शकतात. त्या अभ्यागतांची वेळ आम्ही डिस्प्ले केलेली आहे. आपण म्हटल्याप्रमाणे सायबर शील्ड प्रोग्राम आणि आयोजित केलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही 5वीच्या विद्यार्थ्यांपासून तर कॉलेज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या प्रत्यक्ष कॉलेजमध्ये जाऊन, शाळेमध्ये जाऊन सायबर सध्याच्या वर्ल्डमध्ये जे धोके आहेत त्याबद्दल आम्ही मार्गदर्शन करतो. त्याच्यामध्ये आमचे इन्स्पेक्टर्स आहेत, सब इन्स्पेक्टर्स आहेत, सायबर तज्ज्ञ जे अधिकारी कर्मचारी आमचे जे आहेत ते देखील मार्गदर्शन. आतापर्यंत आम्मी सायबर शील्ड प्रोग्राम अंतर्गत 350 पेक्षा जास्त कार्यशाळा घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कॉर्नर रस्त्यावरच्या कॉर्नर मीटिंग्स आयोजित केलेल्या आहेत. हाऊसिंग सोसायटीमध्ये जाऊन आम्ही प्रोजेक्टरवरती माहिती दिलेली आहे. या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या कृती आराखड्या अंतर्गत आयोजित केल्या असून असे अनेक त्यामध्ये इतर मुद्दे आहेत ते देखील आम्ही पार पडलेले आहेत. जसे की अंमली पदार्थांचं आणि समाजामध्ये ही लागलेली जी कीड आहे तर त्या अंमली पदार्थ जागृतीबद्दल देखील आम्ही मोर दॅन 150 कार्यक्रम आयोजित केले. त्याच्यामध्ये समाजातील चांगल्या नागरिकांना बरोबर घेऊन आम्ही त्या रॅलीज काढलेल्या आहेत आणि त्यामध्ये आम्ही काही फलक दर्शवले होते. त्यानुसार नागरिकांनी अंमली पदार्थांपासून कसं दूर राहावं, अंमली पदार्थांचे काय दुष्परिणाम आहेत ह्याचे देखील आम्ही कार्यशाळा आयोजित करून नागरिकांना त्यापासून असणारे धोके, अंमली पदार्थ जवळ बाळगण्यानंतर ते अंमली पदार्थाचं सेवन केल्यानंतर काय शिक्षा आहेत, काय कायदेशीर तरतुदी आहेत ह्या आम्ही सांगितलेल्या आहेत. त्यानुसार VV नगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा कुर्ला पोलीस स्टेशनचाच पूर्वीचा एक भाग होता. इथे आम्ही बऱ्यापैकी नशा मुक्ती कार्यक्रम आयोजित केल्यामुळे बराचसा फरक पडलेला आहे. पूर्वी अनेक गुन्हे दाखल व्हायचे, नशा केल्यानंतर होणारे भांडणं, शरीराविरुद्धचे गुन्हे हे देखील काही प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत. त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत हे असे विविध कार्यक्रम राबवल्यामुळं. त्यानंतर पोलीस स्टेशनच्या सुशोभीकरणासाठी महिन्याच्या दर शनिवारी आम्ही दादासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, BMC एल वॉर्ड ऑफिसरचे, कचरा विभागाचे कर्मचारी यांना आम्ही बोलवतो. आमचे कर्मचारी आम्ही स्वतः त्या स्वच्छता मोहिमेमध्ये सामील होतो आणि पोलीस स्टेशनचं प्रत्येक रूम, प्रत्येक विभाग, प्रत्येक कानाकोपरा, विशेषतः आम्ही पोलीस स्टेशनना असणारे जी शौचालय आहेत ती अतिशय स्वच्छ करून नागरिकांना ती व्यवस्थित स्वच्छ वापरता येईल ह्याची देखील काळजी घेतो आणि ती दर आठवड्याला आम्ही साफसफाई करतो. किंबहुना शौचालय देखील आम्ही रोजच्या रोज साफ करून ती हे करण्याचा, अतिशय स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे समाजामधील इतर जे काही समस्या आहेत जसे की हॉकर्स, फेरीवाले आहेत, शाळांच्या परिसरातील 100 मीटर परिसरातील पानटपरे असतील त्या पानटपऱ्यांवरती वेळोवेळी कारवाई करणं, हॉकर्स आहेत जे रस्त्यावरती हॉकर्स बसतात त्यांच्यावरती देखील BMCच्या माध्यमातून कारवाई करून आम्ही तो पदपथ आहे किंवा ती फुटपाथ आहे ते देखील जास्तीत जास्त क्लिअर करून नागरिकांना ते सुलभ कसं त्यांचं जनजीवन हे करता येईल त्याचे देखील आम्ही ह्या कार्यक्रमाअंतर्गत काळजी घेतलेली आहे. सध्याचा ज्वलंत विषय म्हणजे अवैध राहणारे बांगलादेशी नागरिक, त्यांच्यावर देखील आम्ही वेळोवेळी कारवाई केलेल्या आहेत. पोलीस स्टेशन स्तरावरती आमच्या इथे 25 पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिक आम्ही या आराखड्याअंतर्गत पकडून त्यांच्यावरती आम्ही डिपोर्टेशनची हद्दपारीची कारवाई केलेली आहे. पोलीस स्टेशनच्या स्तरावरती कार्यालयीन दस्तऐवज असतो, कार्यालयीन दस्तऐवज त्याचं देखील आम्ही निर्लेखन केलेलं आहे. कार्यालयीन दस्तऐवज हा एका ठराविक मुदतीमध्ये नष्ट केला पाहिजे वेगवेगळ्या हेडखाली, तर ती देखील आम्ही काळजी घेतलेली आहे. आणि जास्तीत जास्त हा जो दस्तऐवज आहे हा आमच्या वरिष्ठांच्या परवानगीने आणि इतर प्रक्रिया राबवून तो नष्ट केलेला आहे. पोलीस स्टेशनला असणारी जी बेवारस वाहनं आहेत, इतर मुद्देमाल किंवा गुन्ह्यात जप्त केलेली वाहनं आहेत, वर्षानुवर्षे पडून असणारी वाहनं, त्याचं देखील आम्ही कॅटेगरायझेशन करून त्याचा खरोखर कोर्टात जर निकाल लागला असेल तर तो आम्ही प्राप्त करून वरिष्ठांच्या आदेशाने त्याचं देखील आम्ही मुद्देमाल हा विविध टेंडररला बोलून तो नष्ट करून जी काही रक्कम आहे ती शासन जमा केलेली आहे. अशा पद्धतीचं हा जो आराखडा आहे हा आम्ही अतिशय यशस्वीपणे राबवलेला आहे. त्याचप्रमाणे सध्याचं पोलीस स्टेशन आणि पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ताच्या अनुषंगाने विविध टूल्सचा वापर करून
अधिक गतिमान आणि वेगवान तपास कसा करता येईल, तांत्रिक तपास कसा करता येईल ह्यावर देखील आम्ही प्रशिक्षण आमच्या वरिष्ठांनी आयोजित केलं होतं. त्या प्रशिक्षणाद्वारे आता अनेक गुन्ह्यांचे तपास आम्ही करत आहोत. विशेषतः कोर्टातून काही केसेस सुटतात, कन्व्हिक्शन, काही केसेसमध्ये सजा लागते, शिक्षा लागते, अशा केसेसचा आम्ही या AI टूल्सचा वापर करून त्याचं ट्रान्सलेशन करून तो अभ्यास करत आहोत, जेणेकरून अधिकाऱ्यांना, तपासी अधिकाऱ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि नक्की कुठे ह्या तपासामध्ये आपलं त्रुटी राहत आहेत त्याचा देखील आम्ही सतत तो चर्चा करून तो तपास अधिक कसा वॉटर टाईट कशी केस बनवता येईल ह्याचा देखील आम्ही वेळोवेळी आढावा घेत असतो, त्यांना मार्गदर्शन करत असतो. त्यामुळं त्याचप्रमाणे इतर ज्या काही गोष्टी आहेत की पोलीस स्टेशनला प्रसन्न वातावरण राहील या दृष्टिकोनातून आम्ही इथे विविध प्रकारची झाडं लावलेली आहेत. ऑफिसेसमध्ये देखील आम्ही इंडोर प्लांट्स इथे लावलेले आहेत. ऑफिसेसमध्ये जे पूर्वीच्या ज्या भिंती होत्या त्यांना कलर देऊन त्या सुशोभित करण्यात आलेल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. इथे चांगल्या प्रकारचे वॉटर फिल्टर्स वापरून आम्ही इथं कूलर बसवलेले आहेत, जेणेकरून नागरिकांना देखील एक आल्यानंतर तात्काळ एक ग्लास पाणी आमचा तो कर्मचारी देत असतो, जेणेकरून नागरिकांना एक ते आल्हाददायक वाटेल असं हे सगळं आम्ही काम सध्या करत आहोत. त्याचप्रमाणे आमच्या हेड ऑफिसकडून ऑफिस कार्यप्रणाली आणि इतर काही टेक्निकल सपोर्ट आम्हाला असा मिळालेला आहे. वेगवेगळे सॉफ्टवेअर्स मिळालेले आहेत, जेणेकरून आम्ही पेपरलेस वर्किंग देखील करत आहोत. वरिष्ठांशी ईमेलवर तर आम्ही सगळे व्यवहार करतोच, पण नागरिकांना देखील FIR आणि इलेक्ट्रॉनिक ह्याच्या माध्यमातून ते तक्रार करू शकतात. त्याच्यामध्ये नुसताच FIRच नाही तर आपण कुठल्याही प्रकारची तक्रार असेल तर ती त्या ऑफिसच्या माध्यमातून केल्यानंतर ती तात्काळ आम्हाला आमच्या ऑफिसचे जे काही त्यासाठी विशेष कर्मचारी नेमलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही ते काढून त्याचा तात्काळ निपटारा करतो. नागरिकांना बोलून त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्यांना आम्ही माहिती देखील देतो की ही अशी कारवाई आम्ही केलेली आहे. आपले सरकार आहे, PG पोर्टल आहे, मंत्रालयीन काही पोर्टल्स असतात, तिथून येणारे अर्ज असतात, ते देखील अर्ज आम्ही तात्काळ तशी चौकशी करतो. जास्तीत जास्त 2 दिवसापेक्षा 2 दिवस ते 7 दिवसाच्या दरम्यान आम्ही तो अर्जाची निर्गती करत असतो, जेणेकरून नागरिकांना देखील त्यांच्या केलेल्या अर्जावर काय कारवाई केली हे आम्ही त्यांना अवगत करतो. ह्या सगळ्या गोष्टी राबवताना आम्हाला ISO 9001-2015 ह्या अंतर्गत पोलीस स्टेशनला ISO सर्टिफिकेशन पण मिळालेलं आहे. ही एक चांगली बाब आहे आणि नक्कीच पोलीस स्टेशननी ह्या 100 दिवसाच्या प्रोग्राम आणि हा कृती आराखडा राबवताना ही ISO देखील सर्टिफिकेशन पोलीस स्टेशनला आम्हाला प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद साहेब. आपण आपल्या पोलीस स्टेशनची जी काय माहिती दिलेली आहे ती माहिती खरोखरच आपण चांगल्या प्रकारे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 100 दिवसाचा जो आराखडा दिलेला आहे आणि त्या आराखड्यानुसार आपण आपल्या पोलीस स्टेशनमध्ये मला तरी असं वाटतं की तंतोतंत नागरिकांपर्यंत आणि आपल्या पोलीस स्टेशनच्या स्टाफला वगैरे आपण चांगल्या प्रकारे काम करून घेतलेलं आहे. आपलं सर्व रूमची मी पाहणी केली, ती पाहणी देखील इतर एवढी व्यवस्थित केलेली आहे, रेकॉर्ड रूम वगैरे सर्व, तर तंतोतंत काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आपणास खरोखरच आपली माहिती ही माननीय मुख्यमंत्री ह्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आपण खरोखरच आम्हाला आमचं जे काही वृत्तपत्र आहे पोलीस टाइम्स आणि पोलीस तपास या वृत्तपत्रातून आम्ही पोलिसांचं मनोबल कसं वाढेल आणि पोलिसांना प्रोत्साहन कसं मिळेल हे आम्ही आमच्या वृत्तपत्रातून नेहमी जाहीर करत असतो आणि आताही जाहीर करणार. आपण केलेल्या सहकार्याबद्दल मी आमच्या संपूर्ण टीम पोलीस तपासच्या टीमतर्फे आपलं स्वागत करतो, सर्वांचं स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद. जय हिंद.